और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे. तर तसेच ह्या व्हिडिओसाठी आपण जे काय मटेरियल वापरलेत बघा, ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तसा ज्या व्हिडिओचा जो बिटमार्क आहे बघा, तो पण आपण आपल्या ऑल मटेरियलमध्ये दिला आहे तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ आपण एडिट करण्यासाठी सिम्पली आपण अलाइट मोशन ह्या ॲपचा यूज केला आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. तर जस्ट मी आता अलाइट मोशन ॲप ओपन करतो बघा. नंतर तुम्हाला जस्ट अशा प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती जायचं आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. नंतर मी अशा प्रकारचा बिटमार्क तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, बघू शकता तुम्ही. बिटमार्क आणि शेक इफेक्ट आपली प्रीसेट लिंक आहे बघा, तिथनं तुम्हाला ते इथे ॲड करून घ्यायचं आहे. नंतर इथे बिटमार्क आपला ओपन करायचा आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा बिटमार्क आहे. तर ह्यात तुम्हाला काय काय चेंजेस करायचे आहेत बघू शकताय तुम्ही. जसं की आता बघू शकताय तुम्ही, ह्यात फोटो आपले काही नाहीत, तर फोटो ॲड करतो आपण सिम्पली पहिल्यांदा. तर जस्ट बघू शकताय तुम्ही, आपला जो ग्रुपचा ऑप्शन दिसून येणार आहे, बघू शकताय तुम्ही. ह्याच्यावरती टच करायचं आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला इथे एडिट ग्रुपचा ऑप्शन आहे, तो इथे शो होऊन जाणार आहे. नंतर एकदा त्याच्यावरती टच करून तुम्हाला अशा प्रकारे काहीसा इंटरफेस दिसून येणार आहे. तर जे ह्यात तुम्हाला सगळ्यात खालची लेअर आहे, बघू शकताय तुम्ही. त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला इथे टच करून तुम्हाला इथे अशा प्रकारे आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे, बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारे ओपन करायचा आहे. नंतर तुम्हाला इथे कोणताही एक फोटो आहे तो ॲड करायचा आहे, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट केलेलं आहे मी. नंतर तुम्हाला सिम्पल इथनं एकदा बॅक निघायचं आहे. तर बघू शकता आपला पहिला फोटो आहे तो इथे ॲड झालेला आहे. तर आता आपल्याला सेकंड फोटो ॲड करायचा आहे. त्यासाठी ग्रुपवरती टच करून तुम्हाला इथे एडिट ग्रुप करायचा आहे, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर तुम्हाला सगळ्यात खालची लेअर आहे, बघू शकताय तुम्ही, व्हाईट कलरची. त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे, अशा प्रकारे. नंतर तुम्हाला इथे टच करून येते आपली इमेज आहे ती येते अशा प्रकारे ॲड करून घ्यायची, बघू शकताय तुम्ही. नंतर ना अशा प्रकारे व्यवस्थितपणे अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचे, बघू शकताय अशा प्रकारे. नंतर ना इथनं बॅक निघायचं आहे. तर बघू शकता आपल्या सुरुवातीचे 2 इमेज इथे ॲड झालेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला सर्व जिथे जेवढे आपले ग्रुप आहेत त्यात आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा आहे, अशा प्रकारे. तर जस्ट आपल्याला इथनं बॅक निघायचं एकदा, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे ग्रुप कट झालेले दिसणार आहे, ते तुम्हाला सिम्पल येते अशा प्रकारे. अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. तर आपला शेवटचा ग्रुप राहिला आहे, त्यावरती टच करून तुम्हाला इथे एडिट ग्रुपवरती जाऊन अशा प्रकारे व्हाईट लेअरला टच करून येते कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जाऊन येते तुम्हाला आपली इमेज आहे ती इथे ॲड करून घ्यायची, बघू शकताय तुम्ही. नंतर व्यवस्थितपणे अशा प्रकारे इथे जाऊन तुम्हाला फोटो आहे जो आपला तो ॲडजस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर बॅक निघायचं. तर बघू शकता आपली इमेज इथे ॲड झालेले आहेत. नंतर ना तुम्हाला सिम्पली सुरुवातीला येऊन इथे प्लसवरती टच करायचं आहे. नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला इथे एक फोटो आपला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर वरती 3 डॉट तुम्हाला दिसून येणार आहे, त्यावरती टच करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे, जस्ट अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर अशा प्रकारे व्यवस्थितपणे सेट करून ह्याला अशा प्रकारे जो बीट बघू शकता तुम्ही, आपले ग्रुप आहेत तेवढी ह्याची लेंथ अशा प्रकारे वाढवून घ्यायची 12.15 सेकंदावरती. नंतर ह्याला अशा प्रकारे होल्ड प्रेस करून अशा प्रकारे ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायचे, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर जे आपण बॅकग्राऊंडला इमेज ॲड केली आहे बघा, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन ह्याची ऑपोसिटी आहे ती येते 20% ठेवायची, बघू शकताय तुम्ही. नंतर ना ह्या इमेजमध्ये तुम्हाला एक इफेक्ट लावायचा आहे, त्यासाठी इफेक्टवरती जाऊन येते अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही.
बॉक्स ब्लर नावाचा इफेक्ट आहे तो इथे सर्च करायचा आहे, तुम्हाला शो होऊन जाणार सेकंड नंबरला अशा प्रकारे. तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला जो इमेज आपला इफेक्ट आहे तो इमेजवरती अशा प्रकारे अप्लाय होऊन जाणार आहे. तर एवढं झाल्यानंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक आपले लिरिक्स आजच्या सॉन्गचे लिरिक्स दिलेत बघा, ते सिम्पल येथे ॲड करून घ्यायचे आहे तुम्हाला. तर बघू शकता अशा प्रकारचे मी लिरिक्स दिलेले आहेत मी तुम्हाला. तर बघू शकता आपल्या ग्रुप एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला इथे कट करून टाकायचा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. नंतर ह्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती जाऊन येते लाईटिनवरती जाऊन इथे स्क्रीन करून टाकायचे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. नंतर आपले लिरिक्स जे आहे ते अशा प्रकारे खाली अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. तर एवढं झाल्यानंतर जे आपले बघू शकता तुम्ही आपले शेवटचे बीट आहेत अशा प्रकारचे, त्यावरती येऊन तुम्हाला सिम्पली एक एक फोटो इथे ॲड करत जायचा आहे. अशा प्रकारे सर्व बीटवर एक एक फोटो इथे ॲड करत जायचा आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे सर्व इमेज इथे ॲड करून घेतो मी. तर बघू शकता आपले सर्व इमेज इथे ॲड झालेले आहेत. अशा प्रकारे सॉन्गवरती येऊन तुम्हाला एक्स्ट्रा फोटो असेल तो इथे कट करून घ्यायचा आहे. नंतर नाही ते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं. तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला बीट मार्कमधनं बाहेर निघायचं अशा प्रकारे. नंतर तुम्हाला आपला शेक इफेक्ट दिला आहे बघा मी ऑल आपल्या मटेरियलमध्ये, त्यामधला पहिला इफेक्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे. तुम्हाला आपल्या बीट मार्कमध्ये जायचं आहे पुन्हा. नंतर बघू शकता आपली सुरुवातीची जी पहिली इमेज आहे त्यात तुम्हाला याची इफेक्ट आहे ते पेस्ट करून टाकायचे अशा प्रकारे. नंतर तुम्हाला मधात एक फोटो सोडायचा आहे. नंतर जो आपला तिसरा फोटो आहे बघू शकताय त्यात तुम्हाला सिम्पली इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून मध्ये आपल्याला एक एक फोटो सोडायचा आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. नंतर अशा प्रकारे एकदा बॅक निघायचं. नंतर पुन्हा एकदा आपल्याला शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. तर आपला दुसरा इफेक्ट आहे बघू शकता अशा प्रकारचा, तो इथनं कॉपी करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला बेटमार्कमध्ये अशा प्रकारे जायचं आहे बघू शकता तुम्ही. आता जी आपली मधातला फोटो आहे बघा, मधातला फोटो त्यात तुम्हाला सिम्पल इफेक्ट आहे ते पेस्ट करायचे आहेत. तर बघू शकता आजचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. तर व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. आणि आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्कीच करा. आता व्हिडिओ आपला तयार झाला आहे, त्यानंतर तुम्हाला इथे जस्ट वरती इथे क्लिक करून तुम्हाला इथे अशा प्रकारे व्हिडिओ आहे तो इथनं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.